नमस्कार भावांनो बहिणींनो. आज काय झालं, स्वयंपाक पाणी करावं म्हणलं लवकर, तर दाजी म्हणे तुम्हाला बाहेर मी थोडेसे कपडे घ्या नेतो म्हणे. हाय छकू, तर आम्हाला 1 महिना झालाय जायचंय जायचंय जायचंय, तर मग जाणंच होईना. आणि एक तर एक आपल्या परिवाराला ह्या चॅनल आपण चालवतो ना, तर परिवाराला फोन करणं होत नाही. आज छकूच्या आतूचा फोन आला माझ्या नंदाचा. मग इथल्या इथंच आहे, आम्ही गावातल्या गावातच आहेत, सुरतलाच राहतात त्या पण. आम्ही म्हणजे हे सक्की नणंद बरं, मग त्या इकडेच राहतात. मग मायाबाईचा फोन आला, म्हणजे आमच्याहून सगळ्याहून लहान आहेत त्या, पण मी माया नाही म्हणत, मायाबाईच म्हणते. तर तुमचे दाजी सगळ्यात मोठे आहेत म्हणे. ती इकडं राहून ते भाभी म्हणतात म्हणे, भाभी तुम्ही फोनच नाही केला बऱ्याच दिवसापासून. पण मी काहीच नाही म्हणले, चॅनलमध्येच डोकं राहते म्हणून. तर मग म्हणलं चला आता त्याला मग बोलत होते फोनवर. मग म्हणलं उशीर झाला, फोनवर बोलत होते. तर मग त्यानं पण भाजी गिजी केली, मला फोनवर बोलता बोलता पीठ भिजवलं. आणि मी पण बटाट्याची चटणी बनवली बोलता बोलता. उडदाची डाळ बनवली, दाजीला आवडते तर त्याच्यासाठी उडदाची डाळ बनवून ठेवली ना. आम्हाला बनवली बटाट्याची चटणी सुक्की. आहे छकू, एकदम सुक्की बनवली. मग आपल्या परिवाराला आपल्या फोनवर बोलणं होत नाही, काहीच नाही. नुसतं आपल्याला चॅनल खोलल्यापासून आपण सगळे असं त्याच्यातच लक्ष राहते सारखं, चॅनलमध्ये. परिवाराला बोलणं होत नाही म्हणे. भाभी तुम्ही बऱ्याच दिवसापासून फोन नाही लावला. मी म्हणलं आता मी तुम्हाला लावणारच होते म्हणलं रक्षाबंधनला फोन. आता रक्षाबंधन आलीच आहे म्हणलं. आणि मग तर रक्षाबंधनला घरी जाणंच होत नाही. एक भाऊ राहतोय घरी आणि एक आर्मीमध्ये, ते तर मग ते तर घरीच नसतोय. आमची भेटीच होत नाहीत. अचानक दिवाळीला भेटी झाल्या, ते पण अचानक दिवाळीला नाहीत. मी जायला असते, माझ्या भावाला सुट्टी नसते. आमच्या भेटी होत नाही लवकर. एक भाऊ घरी येतं, मग तो नाराज होतोय म्हणा आम्ही जाणं होत नाही. मग तर रक्षाबंधनला लय लांब झालंय. संभाजीनगरवाणी असतं तर 3 घंट्यात घरी, 3 घंट्यात लगे 3 घंटे लागतात पोहोचायला, आणि 3 घंट्यात लगे माझ्या घरी गेले असते, आले असते जसं मी जवळ असतं तर. पण हे पाहणं आज गाडीत बसलं तर उद्याच पोहोचतंय. आणि ते लगे एक ते एक नंबर. आणि दिवाळीच्या टायमाला तर लय भाव वाढलेला असते. हाय ना छकू? छकूबाई माझ्या पोळीला तेल लावू नको, मला खायची नाही तेलाची पोळी, मला आवडत नाही. मी तर चपाती कुठ लावायली मग कोणाच्या? भैयाच्या. लय तेल नाही आवडत भैयाच्या पोळ्याला, भैयाला पण थोडस. मग असं होतंय. मग ते मग जाणं होत नाही, काहीच नाही. आहे ना ग छकू दीदी? आज मी बसूनच व्हिडिओ काढायला लागले. आता मी 2 दिवसाला व्हिडिओ टाकायला लागले मी. मला आता एवढा उल्हास नाही राहिला व्हिडिओ टाकायचा. काय हे ग बाई, उलथणी घ्यायची, असं होऊन जाते ना. आपल्या परिवाराला बोलणं होतं आपल्याला का नाही. काय चॅनल खोलल्यापासून निरा चॅनलला येळ द्या तेच चालू आहे आता सध्याच्या घडीला. हाय चकू? यस. सध्याच्या घडीला तेच चालू आहे. आता भैया येईन 12 वाजता शाळेतून. मग म्हणलं आता चला म्हणलं आपण नंतर आंघोळ करावं. मग आंघोळ राहिली होती, म्हणलं आता याच्या आतुला बोलून घ्यावा. आपले कामं तर दर दिवसचेच आहे. मग हिच्या आतुला पण बोलले, म्हणून उशीर झालाय. मग मला उशीरच झाला. मग केस धुतलेत, टावेल लावलाय, मग ते सुकतेत ना. आता ह्या पावसाच्या इकडं झाली झिमझिम चालू. दाजी आम्हाला फिरायला नेतात, पण आमचे लेकरच नाही म्हणतात. त्याला जाऊच वाटत नाही कुठं. काय माहिती काहून असे करते, काहून ग? यायचं नाही असते, नाही तर ते नेतात फिरायला. मला पण जा वाटते फिरायला. आपलं चॅनल आहे, थोडंसं आपण बाहेरचं काढून आणतो का काही लेकरांनी सपोर्ट करायचा मम्मीला का चाल मम्मा का काही. छकू दिदी येते, पण भैयाच्याच तोंडात नाही असतंय. दाजीचं चालतंय. मग लेकराला एकटं घरी कशाला ठेवायचं, आपण जायचं. नाहीतर इकडं दर्या, छकूचे पप्पा गेलते काल दर्याच्या किनारी. आहे ना छकू? त्यानं इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकते तर टाकेल त्यानं. ते तिथं मी पाहिजे. मला जर नेलं तुमच्या दाजीनं तर मी लगे लयच व्हिडिओ काढून आणि मला लय व्हिडिओ काढायचा नांदी. आहे ना ग दीदी? आणि एक कमेंट आलती मला, ताई ओढणी घ्यायला लय भारी वाटलं दादा मला. म्हणजे मा भाऊ आहे ना माझ्या पाठचा,
तर त्याला पण बिगर वडणीचं आवडत नाही. म्हणतोय त्याला आवडतच नाही लगे. मी जर फिल्टरवर गेले तर ते पण माझ्या अंगावर वडणी टाकतोय. म्हणतोय ताई बिगर वडणीची या जाऊ नको, त्याला वडणी बिगर चालतच नाही. असं असते दाजीचं. तुमच्या दाजीचं असं असतंय. शिटीनं चालतंय. आम्ही सुरतला राहतो तर सुरतला कोणी वडण्या घेत नाही, तर मग मला वडणी घ्यायची आदत नाही. पण आता मी सवय लावीन आता वडण्या घ्यायची. कमेंट आलती मला दादाची, ताई वडण्या घ्या जा, वडण्या अंगावर घ्या जा. तर चांगलं वाटलं. म्हणजे कोणीच ओळखत नव्हतं, आता सगळे ताई ताई करतात तर लय भारी वाटते. मै भाऊ बहिणी छान छान कमेंटी करतात सगळे लगे. मग असे लगे लय भारी वाटते लगे. नाही पहिलं कोणीच ओळखत नव्हतं तर आता ओळखतंय. कधीच वाईट कमेंट नाही आली, छान छानच कमेंट येतात तर लय भारी वाटते. सगळे मला यूट्यूब फॅमिली चांगली भेटली, सगळे भाऊ बहीण झाले तर भारी वाटते. भावांनो बहिणींनो राग नका येऊ देऊ म्हणे, ताई ओढणी घ्या जा, आहे ना छगू. भाजीपाला आणायला जायला होते मी तवा, आणि छकू मशीनवाली शिलाईच मारत नाही कपड्यावर लवकर लवकर. लई येळ घेती ग ती, आहे का नाही. लई का लई येळ घेते. रक्षाबंधन आली काहीच तयारी नाही झाली आपली. आपले भाऊ नाही इथं काय नाही, मग उलास येत नाही रक्षाबंधन सण आलाय तर. दरवर्षी मी रक्षाबंधन अशीच जाते. त्याच्या लाख्या घ्यायच्या, लाखी नसते बुडवत, लाख्या घ्यायच्या भावायच्या आणि ठेवून द्यायच्या, आणि दिवाळीला गेल्यावर सोबत जायचं घेऊन. मला लहान्या भावाला लय आवड आहे सणाची, करदुड्याची लाखीची. त्याला लय गडबड होती. पाठचा भाऊ आहे त्याला नसती एवढी गडबड, पण सगळ्यात लहान आहे ना त्याला लय गडबड असते. त्याला सण लय आवडते, दिवाळी रक्षाबंधन. तर असं असतंय. मग आपल्याला इकडं मग मी काही तयारी करत नसते, कधी अचानक झालीत मग लय तयारी चालू असते रक्षाबंधनची, आहे ना छकू दिदी. छकू दिदीची काहीच तयारी नाही अजून रक्षाबंधनची. मशीनवाली म्हणू लागली, दीदी तू साडी नाही घ्यायची का रक्षाबंधनला. मग तिला माहिती आहे शिवती. म्हणलं मी का माहेराला गेले का, म्हणलं दीदी साडी नाही घ्यायची. म्हणलं आता माझे भाऊ थोडे माझ्यासोबत येत म्हणलं इकडं. नाही म्हणे तू कायम तुझे भाऊ साड्या घेतात ना म्हणे तुला, तर मला वाटलं म्हणे शिवायचं. म्हणजे नम्र असतात म्हणून विचारती, म्हणजे मैत्रीणच आहे ती मग त्याच्यामुळं मग म्हणे मला वाटलं म्हणे मला बरं नाही वाटाना म्हणे, तर मला वाटलं म्हणे दीदी शिवण म्हणे, तर मग तो नंबर ठेवायला म्हणे. म्हणलं नाही शिवायचं मला. व्हिडिओ कसा वाटते नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.